बहुत जनासी आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. नमस्कार मंडळी, मी कनक आणि मी अंकिता. या शैक्षणिक वर्षातील मराठी वाङ्मय मंडळाच्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त आयोजित पाऊले चालती रायगडाची वाट या सोहळ्यात तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक स्वागत करतो. सर्वप्रथम आमच्या कार्यक्रमासाठी वेळात वेळ काढून आलेल्या मान्यवरांचे, शिक्षक वर्गाचे, विद्यार्थी मित्रमंडळींचे आणि उपस्थित इतर सर्वांचेच खूप खूप आभार. संत झेवियर महाविद्यालयाचे मराठी वाङ्मय मंडळ यावर्षी 102व्या वर्षात पदार्पण करत आहे. गेली 101 वर्षे आपले मंडळ विविध उपक्रमातून मराठी संस्कृतीची अगदी जिव्हाळ्याने जोपासना करत आले आहे आणि यापुढेही आमच्या हातून हे कार्य तेवढ्याच प्रेमाने घडेल याची आम्हाला खात्री आहे. कार्यक्रमाचा आरंभ आपण दीप प्रज्वलनाने आणि महाराजांच्या मूर्तीला हार घालून करूया. मी विनंती करते की आपले आजचे प्रमुख पाहुणे डॉक्टर श्रमिक गोजमगुंडे सर, माननीय प्राचार्य डॉक्टर राजेंद्र शिंदे सर, मंडळाचे शिक्षक समन्वयक प्राध्यापक डॉक्टर प्रशांत रत्नपारखी सर यांनी दीप प्रज्वलन करावे. डॉक्टर गोजमगुंडे सर, प्रशांत सर आणि काही पालक इथे बसलेले आहेत, पालक वर्ग आणि माझे सगळे विद्यार्थी मित्र, त्या खरोखर चांगलं सांगतायत माझ्यापेक्षाही. आणि आपल्याला जे आज पाहुणे लाभलेले आहेत त्यांची त्यांनी ओळख करून दिलेली आहे. अशा माणसासमोर मी काहीतरी सांगायचं हे काही खरं नाही. मी आणलंय लिहून, पण त्याला काही अर्थ नाही. सो तुम्हा सगळ्यांना या शिवराज्याभिषेक दिनाच्या शुभेच्छा. आणि मी खरोखर आय विल एंड हिअर आणि विल आस्क. नाही तुम्ही तुमचं ऐकायला मी प्रेसिडेंट प्राईम मिनिस्टर सुद्धा वाचून बोलतात. कार्यक्रम असतात, मला वाटतं हे सगळ्यांच्या दृष्टीने
महत्वाचे असतात. एकतर म्हणजे असं नको व्हायला काही दिवसांनी कोण शिवाजीराजे, मग कोणतरी म्हणेल हा त्यांचा सिनेमा बघितल्यानंतर लोकांना कळालं शिवाजीराजे कोणते, तर असं नको व्हायला. म्हणून मला वाटतं हे जे कार्यक्रम आपण करतो, नाहीतर एवढ्या सगळ्या दिन साजरे करायचे त्याच्यामध्ये हा राज्याभिषेक दिन कुठून आला? शिवजयंती साजरी करणं किंवा हे ठीक आहे, पण राज्याभिषेक दिन का, स्पेसिफिकली राज्याभिषेक दिन का? तर याच्याबद्दल महती ते सांगतील किंवा त्याचं महत्व ते सांगतील. पण असे जे कार्यक्रम आहेत, हे कार्यक्रम आपल्या महाविद्यालयात घडून आणणं वेगवेगळं, आणि मराठी वाङ्मय मंडळ आपलं जे 102 वर्ष काम करतंय मराठी अस्मिता जागवण्याचं किंवा जागृत ठेवण्याचं, तर हे तुमच्या सगळ्यांचं कौतुक ह्या संदर्भात. आणखीन असंच तुमचं मराठी वाङ्मय मंडळ, आपलं मराठी वाङ्मय मंडळ मोठं व्हावं, आणखीन तुम्ही चांगलं कार्य करत राहावं, असे अनेक दिवस साजरे करावेसे वाटतात. पण मी माझ्या मर्यादा मी मागे सरांना आणि तुम्हाला मागच्या वेळेलाही सांगितलं की आपल्याला साजरे करायला गेलं तर काय 365 दिवस आहे आपण साजरे करू शकतो, पण रिसोर्सेसच्या ज्या अडचणी आहेत त्यामुळे आपण याच्यावर मर्यादा घातलेली आहे. राजांबद्दल मी काय सांगणार किंवा मी काय बोलावं मला माहिती नाही. ते जरी म्हणाले, त्यांनी जरी परवानगी दिली वाचून दाखवा, तरी मी नाही वाचणार. पण राजांचं वेगळं पण आपल्याला दिसून येतं की कितीतरी राजे भारतामध्ये, आपल्या देशामध्ये, इव्हन महाराष्ट्राच्या आजूबाजूला होऊन गेले. मग आपण त्यांनाच का एवढं महत्व देतो किंवा त्यांच्याबद्दलच का लोकांना एवढा प्रेम आणि आदर आणि वाटतं? तर एक जागृत राजा, प्रजेचा राजा, प्रजेबद्दल कळवळा असलेला, मला वाटतं त्यांच्या अगोदर झालेले सगळे जे राजे होते ते सगळे खंडणीवाद धरते. त्यांचे जे देशमुख, कुलकर्णी, हे जे सगळे लोक त्यांच्या हाताखाली जे होते ते सारा गोळा करायचे, बरोबर ना? सारा हा शब्द शेत सारा, आणि खंडणी असायची एक प्रकारे ती, आणि ती ते त्या राजाला नेऊन द्यायची. म्हणजे राजा आणि प्रजेची कधी गाठ व्हायची नाही, किंवा झाली तरी ती चुकून व्हायची. राजे आल्यानंतर ही पद्धत त्यांनी बंद केली हळूहळू. ते जनतेत फिरायला लागले, प्रजेत फिरायला लागले, प्रजेशी संवाद साधायला लागले. प्रजेला कळायला लागले की हा आपला राजा आहे आणि तो आपली काळजी घेतो. मग त्यांच्यासाठी प्रजा जीव ओतून टाकायला, जीव ओवाळून टाकायला तयार व्हायला लागली. म्हणजे त्याचं साधं उदाहरण की जेव्हा ते आग्र्याहून पळाले किंवा सुटका करून घेतली त्यांची स्वतःची, तर फिरोजी, काय त्याचं नाव मी विसरलो, फर्जंद आणि ते दोघं जण जे होते, तर ते स्वतः तिथे तयार झाले की तुम्ही जा पुढे, आम्ही, त्यांना माहिती होतं ते मरणार, पण तुम्ही जा पुढे, आम्ही आहोत, आम्ही मेलो तरी चालेल, तुमच्यासारखी माणसं आणखीन हवी किंवा तुम्ही जगला पाहिजे स्वराज्यासाठी. आणि ही ठिकठिकाणी ही उदाहरणं आपल्याला बघायला मिळतात. पावनखिंडीमध्ये काय झालं तेच झालं, किंवा जिथे जिथे लढाई झाली तिथे तिथे जेव्हा ते संकटात आले तेव्हा त्यांना तिथून बाजूला काढलं गेलं आणि दुसऱ्या त्यांच्या ज्या मावळ्यांनी त्यांच्यासाठी प्राण बलिदान दिलं. तर ही जी त्यांच्याबद्दल वाटणारी आत्मीयता जनतेमध्ये जागृत झाली, तर ती त्यांच्या कार्यामुळे जागृत झाली. त्यांचं जे स्त्रियांबद्दल असलेला आदर हा तर सर्व ज्ञान आहे. स्त्रियांची अब्रू लुटणाऱ्या लोकांचे त्यांनी हातपाय तोडल्याचे पण इतिहासात उदाहरणं आहेत, लिहिलेलं आहे. म्हणजे आज जे एकंदरीत जे काही सगळीकडे घडतंय, तर जर आज शिवाजी राजे असते तर हे घडलं असतं का, किंवा त्यांना काय वाटलं असतं, किंवा आपण त्या संदर्भात काय करू शकतो? त्यांचं जे आचरण, त्यांनी जे राजांनी जे नियम त्यावेळेला घालून दिले होते त्यापैकी किती नियम आपण पाळतो किंवा पाळायला हवे, याबद्दल मला वाटतं आजच्या तरुण पिढीने विचार करायला हवा. तर हे जे असे उत्सव दिन साजरे आपण करतो त्याला काहीतरी अर्थ राहील.
नाहीतर मग काय गव्हर्नमेंट म्हणते म्हणून आपण हे उत्सव दिन साजरे करतो याला काही अर्थ नाही. सो मी परत एकदा तुम्हाला शुभेच्छा देतो ह्या दिनाच्या. मलाही तुमचा कार्यक्रम बघायला आवडेल. मला माहिती आहे तुम्ही काय करणार आहात. सो आणि सरांचं भाषण ऐकायला आवडेल. थँक्यू आणि ऑल द बेस्ट. चौधरी, सहाय्यक महासचिव कार्यक्रम विभाग. आम्ही आमच्या नवनियुक्त कार्यकारिणीची आता ओळख करून देतो. तर सर्वप्रथम कार्यक्रम विभाग संपादिका राधा रासम, साहित्य विभाग प्रमुख दुर्वा निवगरे, अतिथी संपर्क विभाग प्रमुख आशी वैद्य, नाट्य विभाग प्रमुख यश राणे, नमस्कार, मी मनस्वी मेहता, मुख्य समन्वयक कार्यक्रम विभाग. आता पुढचे डिपार्टमेंट्स. संगीत विभाग प्रमुख कुंजल दवे, नृत्य विभाग प्रमुख श्रेया नायर, कला विभाग प्रमुख तन्विषा सावला. नमस्कार, मी ओम आढाव, सहाय्यक महासचिव व्यवस्थापन विभाग. मी व्यवस्थापन विभागाची तुम्हाला ओळख करून देतो. तांत्रिक व्यवस्थापन विभाग एल्फी जॉर्ज, जनसंपर्क अंतर्गत विभाग प्राची आंबरे. काही प्रमुख आज उपस्थित नाही आहेत, मी त्यांची सुद्धा ओळख करून देतो. मार्केटिंग विभाग सहप्रमुख मार्टिन आणि साम्या, डिजिटल क्रिएटिव्ह मेंडोन्सा आणि त्यानंतर खजिनदार सोहा साठम. नमस्कार, मी निहारिका जलान, मुख्य समन्वयक व्यवस्थापन. जनसंपर्क बाह्य विभाग प्रमुख जोडेल गोदिनो, छायाचित्रण विभाग प्रमुख भुवन जयवंत, लॉजिस्टिक्स एंड सिक्योरिटी विभाग प्रमुख नेथन मोनिस, some of the heads are not present today. I'll introduce them as well. हॉस्पिटॅलिटी विभाग प्रमुख पी लहरी, प्रशासन विभाग प्रमुख नैना सिसोडिया. आता आपण ओळख करून घेऊया आपल्या नवनियुक्त पहिल्याच अशा एक्सटर्नल फेस्ट टीमशी, म्हणजेच आंतरमहाविद्यालयीन स्पर्धा गट. प्रमुख जिथवरी चौधरी, सदस्य उत्तरा रामबिया, चला तर मग आता आपल्या पुढच्या सादरीकरणाला सुरुवात करूया. कसलं करताय? आज आपली वारी आहे, कृष्णा उठणार आहे आता. चला चला. अहो आजोबा, ही एवढी लोक, ही एवढी माणसं कशा पायी जमल्या? उठल्या वय किसल्या. अरे तुला सांगितलं नव्हतं ना, आज वारी आहे. आता त्याचसाठी जमले गर्दी. वारी वारी, आई ग देवा, पांडुरंगा, परमेश्वरा, विठ्ठला. अरे किसल्या, आज आपली वारी काही पंढरपुरी जात नाहीये. पंढरपुरी नाही तर मग कुठे जाणार वारी? अरे आजची वारी रायगडी जायची. राज्याभिषेक आहे ना व विसरलास? रायगडी? रायगडी म्हणजे आपल्या महाराजांच्या राज्याभिषेकाला?
शिवाजी महाराज, आपले राजे, आपले मावळे, आपलं स्वराज्य, आपलं सगळंच. पण आपल्याला त्यांचं दर्शन होणार का? अरे हो हो हो, हे समजे होईल, पण आधी तू चल पटकनी, उशीर झालाय. आलो आलो. अरे होय, तुझी गोधडी उठलेलं काही ते ब्लॅकआउट द्यायचं का? घेऊन ये ना पटकन. इथे बाजूला 2 मोठे डोंगर आणि त्याच्यामध्ये ही वाट. किसन्या, तुला बाजीप्रभू देशपांडेंची कहाणी आठवते? हो, आठवते ना. त्यांच्यासारखा शूरवीर पुन्हा होणे नाही, पण त्यांचा आणि ह्या जागेचा म्हणजे मला जे वाटतं ते बरोबर आहे ना आजोबा? म्हणजे हीच ती पावनखिंड. महाराजांनी पन्हाळा काबीज केल्याने आदिलशहा चवताळून उठला. सिद्दी जौहर व फजल खानाने महाराजांच्या विरोधात डाव रचला. सिद्दी जौहरानं पन्हाळ्यावर वेढा टाकीत महाराजांना गडात कोंडले. पावसाळा जवळ येत असल्याने धान्यही संपत चालले होते. सिद्दी वेढा उचलायला तयार नसल्यामुळे गडावरून निसटणे महाराजांसाठी फारच गरजेचे होते. शिवरायांनी सिद्दी जौहराला स्वाधीन होण्याचा संदेश पाठवला. सिद्दी बातमी ऐकून प्रचंड खुश झाला. महाराजांनी वेढ्यातून निसटण्याची योजना केली. 2 पालख्या सजविण्यात आल्या. एका पालखीत शिवाकाशीत राजांचं सोंग घेऊन राजदिंडीतून जाणार, तर दुसऱ्या पालखीतून राजे स्वतः बाजींसह विशाळगडाला अवघड रस्त्यावरून रवाना होणार. सिद्धीला या योजनेबद्दल कळाले व शिवाकाशीदला पकडण्यात आले. पुढचा मागचा विचार न करता शिवाकाशीदनं स्वराज्यासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली. अहो आजोबा, पण ह्याच्यानंतरचं दृश्य कसं झालं असेल? अहो, आता तुम्हीच बघा की. राजे, तुम्ही आता निघालं पाहिजे. इथे वेळ दवडणे उचित नाही. तुमचे जीवन आता आमच्या हाती. हे पुण्यकर्म नाकारणे शोभत नाही. येथवर आम्हाला सुखरूप आणलं. आता पुढची स्वारी आपण दोघे करू. विशाळगड तेवढाच प्रबळ आहे. सिद्धीचा वेढा पुन्हा लढू. स्वराज्यासाठी शपथ घेतली. आज ती आम्हाला पूर्ण करू द्या. लाखो मरू आम्ही मावळे, पण आमच्या पोशिंद्याला राखू द्या. तुमच्या सोबत तुमच्यामुळेच टंका नगाऱ्याने रणगाजी. आमच्या सोबत तुम्ही चालावे आदेश हा समजा बाजी. इथे थोपू सिद्धी मसुदा. विशाळगड तुमची वाट पाही. ह्या यज्ञात आम्हाला अर्पण होऊ द्या. आज विनवितो हा बाजी. बाजी, तुम्हाला आदेश देतो. आम्हाला पोरके करू नका. स्वराज्यासाठी अजून भरपूर लढायचंय. ऐन घडीला चढू नका. नको कडेना वस्त्रे पालखी, नको काही सन्मान. शेवटची ही भेट आपली, मज पदस्पर्शाचा द्यावा मान. सिद्धी मसुदाला पराभूत करू. सैन्य तेवढं सक्षम आहे. वेगवान पलायन गरजेचे असताना शौर्याचे पोवाडे गाऊ नका. 300 बांधव सज्ज आहोत. लाज राखण्यास स्वराज्याची. भरपूर झेलत सिद्धीला. आता वेळ सोडू गवण्याची. परम दुःख वसते ओरी. आम्ही प्रति शिवाजीच झालो राजी. अजून शोक नशिबी लिहू नका. आदेश हा समजा बाजी. तोफांचे बार पाच करावे, तेव्हाच मरणास हो राजी. वेळ दवडणे उचित नाही. आज विनवितो हा बाजी. इतिहास साक्षी राहील बाजी तुमच्या ह्या पराक्रमाला. जीवावर उदार होऊन वचन घेतलं दंडवत त्या निष्ठेला. वचन द्या तुम्ही सुखरूप राहाल. रुजू व्हाल स्वराज्याच्या काजी. पुनश्च भेटण्यास आतुर आहोत. आज्ञा ही समजा बाजी. पुनश्च भेटण्यास आतुर आहोत. आज्ञा ही समजा बाजी. वा काका, आजपर्यंत ही कहाणी फक्त ऐकली होती. आज अगदी डोळ्यात देखत पाहिली. किसन्या, सगळ्या गोष्टी काही इथंच ऐकतोस. अजून लई चालायचं. चल.
तोफांचे 5 बार झाले. जेमतेम 5 मावळे उरले होते. जीवन सार्थकी लागता लागता खुद्द मृत्यूला आलिंगन दिले. राजांनी विशाळगडी हंबरडा फोडला, पण बाजी हास्य तरळलं होतं. आपल्या वेदनादायक मृत्यूमध्ये त्यांनी स्वराज्याचं तेजोमय भविष्य पाहिलं होतं. अशा प्रकारे घोडखिंड बाजींच्या आणि इतर मावळ्यांच्या रक्तानं पावनखिंड झाली. महाराजांचा आपल्या मावळ्यांवरील जिव्हाळा आपल्याला ह्या आणि अशा अनेक घटनांमधून जाणवतो. काय हो ही माणसं, वेडी, ठार ठार मेली, हसत हसत मेली. किती साधी माणसं, किती सामान्य माणसं. होय, हाच शिवकालाचा वेगळेपणा आहे. सामान्य माणसांनी असामान्य इतिहास घडवला, महान राष्ट्र घडवले. महाराजांनी जात पात धर्मावरून कधीच भेदभाव केला नाही हे आपल्याला ठळकपणे जाणवते. कारण कोण होती हो ही माणसं? न्हावी, भंडारी, धनगर, कुंभार, माळी. कोण हे सारे मराठे. जो स्वराज्याकरता जगतो आणि स्वराज्याकरता मरतो तोच मराठा. हीच वाट दिसते वाटतं. हा चल चल, तू ना इथे असावा वाटतं. अहो आजोबा, आजपर्यंत या गोष्टी तर ऐकल्या होत्या, पण प्रत्यक्ष अनुभव केल्यावर कळलं की घोडखिंडीची पावनखिंड कशी झाली. पण मला एक गोष्ट सांगा, तो सिद्धी जोहर तर मला माहितीये, हा फजल खान कोण झाला? फजल खान हा अफजल खानचा मुलगा होता. अफजल खान म्हणजे प्रतापगड, म्हणजे राजांची वाघनखर. तो दिवस कसा विसरू शकतो मी? हो, तो दिवस कोणालाच विसरता येणार नाही. अफजल खानानं विडा उचलला व लाखोंच्या संख्येत स्वराज्यावर आक्रमण करायला निघाला. हे कळताच आमने सामने भेटीचा सांगावा पाठवण्यात आला. अवधानी, जरा तुझी पोवाडा हो जाऊ जा, गाण्याचा बंदोबस्त करून घे. प्रतापगडच्या पायथ्याशी खान प्रतापगडच्या पायथ्याशी खान प्रतापगडच्या पायथ्याशी खान प्रतापगडच्या पायथ्याशी खान आला बेगुमान नाही त्याला शिवाजी राजाच्या घरी शिवाजी राजाच्या घरी शिवाजी राजाच्या घरी त्याच नाही जाणे बशक्ती त्याच नाही जाणे बशक्ती त्याच नाही जाणे बशक्ती कळलं काही कल्पना युक्तीची हतीची कळलं काही कल्पना युक्तीची हतीची कळलं काही कल्पना युक्तीची हतीची खानाच्या भेटीसाठी महाराजानं एक शानदार शामियाना उभारला होता. भेटीसाठी छान उभारला, भेटीसाठी छान उभारला नक्षीदार शामियानाला, नक्षीदार शामियानाला. आणि अशा या शामियानात खान कौल दंड देणारा, खान कौल दंड देणारा सय्यदंड त्याच्या संगतीला, सय्यदंड त्याच्या संगतीला शिवबाच्या संगती मला, शिवबाच्या संगती मला. बरं का, जीवामाला नावाचा डोंबारी होता. अरे म्हणतात ना, आता जीवा म्हणून वाचला शिवा. राजाला पाहून खान म्हणतो कसा, आओ शिवाजी आओ, हमारे गले लग जाओ आओ. खानानं राजाला आलिंगन दिलं आणि दगा गेला. खानाचा अभिमान मानला, खानाचा अभिमान मानला. टक्करीचा वार केला, टक्करीचा
युद्ध जाहले प्रतापगडचे युद्ध जाहले रक्त सांडले पाप सारे गेले पावन केला कृष्णचा घाट पावन केला कृष्णचा घाट लावली गुलामीची होपाट लावली गुलामीची होपाट मराठशाहीचा मांडला थाट जी 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 मराठशाहीचा मांडला थाट जी जी मराठशाहीचा मांडला थाट जी मराठशाहीचा मांडला थाट जी 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 खरंच राजांची युद्ध, त्यांनी आखलेली रणनीती, त्यांचं युद्ध चातुर्य, हे सगळं किती किती भारी आहे ना. अरे लेका, राज हे रयतेच आहे. युद्धापलीकडं राज हे आपल्या जनतेच आहे. आणि त्यासनी आम्हा समजा रयतेंकरता जे काही केलं त्याची परतफेड करिता करिता असे कित्येक जन्म निघून जाते. पण नक्की काय काय केलं महाराजांनी? आता बघ, आम्हा सरकार शेतकरी परिवारांच्या घरी आत्महत्येचं प्रमाण हे फक्त राजांमुळे कमी झालं आहे. राजांच्या हुकमेनुसार जमीनदारांना शेतकऱ्यांनी पैसे न देता बैल, नांगर व बियाणे द्यायचं, ज्यामुळं जरी आमचं खेत नष्ट झालं, जरी पीक विकत गेलं नाही तरी आम्ही काय कर्जबाजारी होत नसतो. आणि राजांनी केलेले हे उपकार आम्ही कसे विसरायचे? काकू, लहानपणापासून मी महाराजांची शौर्य गाथा ऐकली होती. आज तुम्ही हे काहीतरी नवीनच सांगताय मला. अरे पोरा, ह्या समजा गोष्टी तुला कथेमधून नाही कळणार. तुला हे समजा गोष्टी स्वतः पाहाव्या लागतील बघ. तुला सांगते पोरा, राजांवर आमच्या फार उपकार आहेत बघ. आज त्यांच्यामुळं साम्राज्यातील प्रत्येक स्त्री कशी ताट मानानं जगतीया. तिच्यामुळं आम्ही सगळे आपल्या मर्जीने जगतीया. आणि त्याच आनंदात ह्या समजा पोरी गोंधळास तयार होऊन देवीला नमन करीतात. काय गो पोरी हो, होऊ जाऊ द्या की गोंधळ. शिवरायाला संगे माणूस सराव भाग्याला गंग बाजूला बसविला. हनुमंत रामाला शिवरायाला संगे माणूस सराव भाग्याला गंग बाजूला बसविला. ऐसे वीर ते मांडले कापी दैत्य ते माजले. ऐसे वीर ते मांडले कापी दैत्य ते माजले. तू सव्वा वाढ माई सौराज्य पासलकर बाधिराज इंदलकर फडसा भाळी पेशवा गोळे जाधव बंदी शेर बळी महाबळी हे ऐसे दाभाडे अन कोंढाळकर मोहिते अन परसंतांची गाजती ही तलवार. सोगवा वाड माई सौराज्य गान गाई. तू सोगवा वाड माई सौराज्य गान गाई. दानबावलं देवा दानबावलं
तलवारीने कापली गेलेली रयत तुम्हाला कधीच माफ करणार नाही. इष्ट क्षणी त्या खानाला गर्दीस मिळवा. तोवर रायगडी आम्हाला तोंड दाखवू नका. प्रताप, नाही, रणनीती ही बनवावीच लागेल. राजेंचा आदेश आहे, आम्ही करणारच. नाही, फक्त 6 मावळे येणार आमच्यासोबत. रायगडास माणसं कमी पडता कामा नये. त्यांच्यासाठी आम्ही 7 मावळेच पुरे आहोत. अरे बहलोल खान्या, असे तुझी 21,000ची फौज. अरे तुमच्या सारख्यांसाठी आम्ही 7 मावळेच पुरे आहोत. अरे चल, हर हर महादेव. अरे कृष्णा, आलं बघ रायगड.
छत्रपती झाले, छत्रपती शिवाजी महाराज. माझ्या अंगणी हा शिवराज्याभिषेक सोहळा पार पडला हे माझं भाग्यच. बाल शिवाजी ते छत्रपती शिवाजी महाराज हा प्रवास मी पाहिलाय. हिंदवी स्वराज्याची सुरुवात शून्यातून होताना मी पाहिलंय, पण छत्रपतींनी त्याचं सोनं कसं केलं हेही मी पाहिलंय. या स्वराज्यातील घडलेल्या असंख्य क्रांतिकारी घटना पाहिल्या. भारताच्या आणि स्वराज्याच्या अस्मितेचा सोहळा प्रत्यक्ष अनुभवण्याचा योग माझ्या नशिबी आला. ही महाराजांचीच कृपा. रयतेला त्यांचा छत्रपती मिळाला, गरिबांना आणि आया बहिणींना त्यांचा पोशिंदा, स्वराज्याला स्वराज्य रक्षक आणि आपल्या सगळ्यांना आपली माऊली. चला आता हा रायगड तुमचा निरोप घेतोय. या पुन्हा कधीतरी रायगडी अशीच वारी घेऊन. धन्य जाहला आजचा दिवस, धन्य जाहला आजचा दिवस. राज्याभिषेक सोहळा थाटला, पाहुनी मनोरम्य उत्सव तो, रायगडाचाही कंठ दाटला. हा दिमागदार कार्यक्रम साकारण्याच्या वाटचालीत जेवढा आनंद आम्हाला अनुभवता आला त्याहून कित्येक पटीने जास्त आनंद तुम्ही अनुभवला असेल अशी आम्हाला आशा आहे. आता मी आपल्या आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉक्टर श्रमिक गोजमगुंडे सर यांना आपले मनोगत व्यक्त करण्यास मंचावर आमंत्रित करते. खरं तर आता जे काही या ठिकाणी स्फूर्तिगीत म्हटलं गेलं, पूर्वी सुद्धा जेव्हा माऊली गाणं हे मी ऐकायचो आणि जेव्हा एकांतात असायचो तेव्हा सुद्धा डोळ्यामध्ये पाणी यायचं आणि त्या उत्कट भाव पांडुरंगाप्रती व्यक्त व्हायचे. परंतु आज या ठिकाणी तुम्ही जे अप्रतिम गीत, जे शब्दरचना, जे सगळं तुम्ही केलं, अक्षरशः माझ्या डोळ्यामध्ये पाणी अवतरलं होतं त्यावेळेस. अजून त्यातून सुद्धा मी बाहेर आलो नाही, परंतु खूप असं अप्रतिम, आपण संख्येनं जरी आज कमी असलो तरी ज्या विचारानं आपण आज या ठिकाणी हा जे काही सोहळा आपण या ठिकाणी साजरा केला, खरंच अंतःकरणापासून मी सुरुवातीला तुम्हा सगळ्यांचं खूप खूप कौतुक करतो आणि मनापासून आभार व्यक्त करतो. कोणताही सोहळा असेल, कोणताही कार्यक्रम असेल, कोणताही उपक्रम असेल, तो किती बहारदार झाला, किती लोक त्या कार्यक्रमाला होते, त्याची सजावट कशी होती, यापेक्षा तिथं उपस्थित असणारे जे काही लोक आहेत आणि तिथं सादर केलेली कोणतीही कलाकृती असेल ती कोणत्या भावनेनं सादर केली जाते ते फार महत्त्वाचं आहे. आणि अत्यंत तुम्ही हृदयातनं हे सगळं जे काही सादर केला, सुरुवातीला सुद्धा तो काही भरतनाट्यमचा प्रकार का कथक मला माहिती नाही, ते करत असताना अफजल खानाचा पोवाडे अनेक वेळा ऐकले. अगदी लहान मुलापासनं, कोवड्या मुलापासनं ते वयोवृद्ध माणसापर्यंत अफजल खानचा पोवाडा अनेक कार्यक्रमामधनं मी ऐकला. परंतु इथं त्यांच्या जे चेहऱ्याच्या एक्सप्रेशनमध्ये जे भावना होत्या की कुठलाही शब्द न बोलता ते अफजल खानाचा वध त्या ठिकाणी त्या दोन मुलीने दाखवलं, ते खूप मनाला खरं तर अनेक वर्ष त्या गोष्टी मनाला लागतील अशा प्रकारच्या. आता खऱ्या अर्थानं ज्या कामासाठी मला या ठिकाणी बोलवलं त्याची मी सुरुवात करतो. सह्याद्रीच्या शिखरावरील धर्मसूर्य ज्यांच्या उदरी जन्माला आला त्या राष्ट्रमाता जिजाऊ पुत्र, शहाजी पुत्र, रयतेच्या डोक्यावरचं कायमचं छत्र छत्रपती शिवाजी महाराज, ज्या सह्याद्रीच्या छाव्यानं हा सह्याद्रीचा वारसा पुढे पेलला, ते धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज. प्रथमतः या महाशक्तीला मी या ठिकाणी अभिवादन करतो आणि स्वातंत्र्यासाठी आणि स्वराज्यासाठी ज्या क्रांतिकारकांनी, ज्या माव्यांनी बलिदान दिलं त्यांनाही या ठिकाणी स्मरण करतो. परमपवित्र भगवा ध्वज, राष्ट्रध्वज, त्यांनाही या ठिकाणी अभिवादन करतो. आणि आज मला या संत झवेर महाविद्यालयामध्ये मराठी वाङ्मय मंडळानं जे या ठिकाणी शिवराज्याभिषेक दिनाचं औचित्य साधून या ठिकाणी बोललो त्याबद्दल मी सुरुवातीला त्यांचे आभार व्यक्त करतो. आणि आज
रायगडला जरी गेलो नसलो तरी आज तुमच्या या सादरीकरणातनं अक्षरशः रायगडाचं त्या ठिकाणी दर्शन घेतल्याचा भास मला त्या ठिकाणी झाला. त्या शिवतीर्थ रायगडला सुद्धा आज मी या ठिकाणी अभिवादन करतो. आपण सर्वांनी आज या ठिकाणी प्रतापगड दाखवला, रायगड दाखवला, मला वाटतं शिवनेरी किल्ला दाखवला. हे सत्य आहे की शिवाजी महाराजांनी 350 वर्षापूर्वी अनेक शाह्या उद्ध्वस्त करत अगदी मुठभर मावळ्यांशी हे सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यामध्ये बसलेल्या गडकोटाच्या आधारे मावळ्यांशी शिवाजी महाराजांनी 350 वर्षापूर्वी हिंदवी स्वराज्याचं तख्त त्या ठिकाणी निर्माण केलं. 450 वर्षापूर्वीची परंपरा या हिंदुस्थानामध्ये अशी होती, इथं असणारा प्रत्येक मराठी माणूस, प्रत्येक जाती धर्मातला माणूस, प्रत्येकाला काही जणू काही गुलामगिरीची सवय लागली होती आणि गुलामगिरीच्या अंधकारामध्ये झटत असताना इथला प्रत्येक माणूस खऱ्या अर्थानं शिवाजी महाराजांनी 350 वर्षापूर्वी त्यांना स्वातंत्र्याची प्रेरणा दिली. म्हणून मी नेहमी सांगतो की जर आपल्याला खऱ्या अर्थानं स्वातंत्र्याचा जर अर्थ आपल्याला माहीत कोणी करून दिला असेल तर ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी. स्वातंत्र्याचा दुसरा अर्थच, दुसरा शब्दच जणू छत्रपती शिवाजी महाराज आहेत. 350 वर्षापूर्वी हिंदवी स्वराज्याचं तख्त शिवतीर्थ रायगडावर त्या ठिकाणी उभा राहिलं आणि ज्या अर्थानं हे रायगड उभा राहिलं त्याच्यामध्ये खरा वाटा छत्रपती शिवाजी महाराजांच्या नेतृत्वाचा होताच. बाजीप्रभू देशपांडे असतील, तानाजी मालुसरे असेल, मुरारबाजी देशपांडे असतील, अशा अनेक वीरांनी आपल्या प्राणाचं बली या मातृभूमीसाठी दिलं आणि त्यांच्या बलिदानातनं, त्यांच्या त्यागातनं हे हिंदवी स्वराज्य निर्माण झालं. हे होत असताना खऱ्या अर्थानं इथला रायगड असेल, राजगड असेल, पुरंदर असेल, असे अनेक महाराष्ट्रामध्ये वेगवेगळे किल्ले आहेत की त्या किल्ल्याचा सुद्धा या योगदानामध्ये मोठा वाटा होता. आज आपल्याला माहिती असावं की महाराष्ट्रामध्ये 400 पेक्षाही अधिक गडकिल्ले आहेत. नेमकं हिंदुस्थानामध्ये किती गडकिल्ले आहेत हे आपल्याला माहिती नाहीये. आपल्या सर्वांनी महाराष्ट्रातले किल्ले किती पाहिलेत हे मला माहिती नाही, परंतु शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या वेळी जे 361 किल्ले होते ते दुर्दैवानं आजच्या या महाराष्ट्रामध्ये नाहीये. ते महाराष्ट्राशिवाय आंध्र प्रदेश असेल, कर्नाटक असेल, तामिळनाडू असेल, तेलंगणा असेल या राज्यामध्ये ते आहेत. म्हणजे शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या वेळी जे किल्ले होते ते आज महाराष्ट्रासहित इतर 4 राज्यामध्ये त्या ठिकाणी आहेत. आपल्या सर्वांना माहिती आहे की आपण जेव्हा रायगडला जातो, सिंहगडला जातो, पुरंदरला जातो, अनेक किल्ले आपण पाहतो. प्रत्येक किल्ल्याची तटबंदी ढासळलेली आहे, बुरुज ढासळलेला आहे, तिथल्या ज्या काही ऐतिहासिक वास्तू आहेत त्या ढासळलेल्या आहेत. आता जो आपण या ठिकाणी प्रतापगडाचा बुरुज दाखवला, ज्याला मी यशवंत बुरुज म्हणतो, ज्या बुरुजातनं खऱ्या अर्थानं त्या बुरुजानं तो इतिहास पाहिलाय की अफजल खानाचा कोतळा शिवाजी महाराजांनी कसा पाडलाय. म्हणून कोणत्याही किल्ल्याचा इतिहास, त्याहीपेक्षा शिवछत्रपतींचा इतिहास जर आपल्याला जाणून घ्यायचा असेल तर त्यासाठी आपल्याला किल्ल्यावरती जाणं फार आवश्यक आहे. तुम्ही कोणत्याही किल्ल्यावरती जावा. तुम्ही जर आज रायगड किल्ल्यावरती गेला असतात, रायगड किल्ल्याच्या महादरवाजामध्ये उभा राहिला असतात आणि राजसदरेकडे पाहिला असतात, तुम्हाला तो 350 वर्षापूर्वीचा इतिहास तुम्हाला आठवला असता. 350 वर्षापूर्वी शिवाजी महाराजांनी अनेक पातशाहीला उद्ध्वस्त करत हिंदवी स्वराज्याचं तख्त निर्माण केलं. त्या 32 सोनेरी सिंहासनावर बसलेले छत्रपती शिवाजी महाराज त्या रायगडाच्या महादरवाज्यातनं तुम्हाला आजही त्या ठिकाणी दिसले असते. तुमच्या डोळ्यासमोरती भाव निर्माण झाला असता की शिवाजी महाराजांचा 350 वर्षापूर्वीचा जसा राज्याभिषेक होतोय तसा राज्याभिषेकाचा सोहळा, ते चित्र तुमच्या डोळ्यासमोर त्या ठिकाणी उभं राहिलं असतं. आज प्रतापगडावरच्या त्या यशवंत बुरुजावर जाऊन तुम्ही उभा राहिलात आणि अखंड जावळीच्या दऱ्याखोऱ्यामध्ये पाहिलात, तुम्हाला 350 वर्षापूर्वीचा इतिहास आठवेल. याच प्रतापगडाच्या साह्याने या जावळीच्या दऱ्याखोऱ्यामध्ये शिवाजी महाराजांनी मुठभर मावळ्यांशी त्या अफजल खानाचा कोतळा फाडला. त्या बुरुजावर उभा राहिल्यानंतर, जावळीच्या दोराघरामध्ये पाहिल्यानंतर आजही तुम्हाला अफजल खानाचा तो विरवळलेला आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल. राजगड किल्ल्यावरती जावा, राजगड किल्ल्याच्या सुवेळा माचीवर उभा राहा. सुवेळा माचीवर उभे राहिल्यानंतर आकाशाकडे पहा. आकाशाला जो सूर्योदय होते त्या सूर्याकडे पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की हजारो वर्षापूर्वी बजरंग बलींनी ते सूर्य गिळंकृत करण्यासाठी जी गरुड झेप घेतली होती, तशा प्रकारची झेप घेण्याची उमेद तुम्हाला त्या राजगडाच्या सुवेळा माचीवर निर्माण होईल. राजगडाच्या संजीवनी माचीवर उभे राहा. राजगडाच्या त्या संजीवनी माचीच्या चिलखती तटबंदी बुरुजावर उभी राहिल्यानंतर तुमच्या मनामध्ये एक आयुष्यासाठी समर्पित जीवन बघण्याचं खऱ्या अर्थानं संजीवनी तुम्हाला त्या माचीतनं त्या ठिकाणी मिळणार आहे. पद्मूर किल्ला तो शिवाजी महाराजांनी समुद्रामध्ये उभा केलाय. त्या पद्मूर किल्ल्याच्या बुरुजावर जो उभा राहिलात आणि उभ्या समुद्राकडे पाहिलात तर तुमच्या लक्षात येईल हा उभा समुद्र
या समुद्रावर आजही सत्ता करण्याची ताकद आमच्या मराठ्यामध्ये आहे, ही प्रेरणा तुम्हाला त्या पन्नूर किल्ल्यावरती उभा राहील. दुसऱ्या बाजूला तुम्ही पाहिला तर जंजिरा किल्ला तुम्हाला त्या ठिकाणी दिसेल. 350 वर्षापूर्वी शिवाजी महाराजांनी जंजिरा किल्ला शह देण्यासाठी त्याच्या छातीवर पन्नूर किल्ल्याची त्या ठिकाणी स्थापना केली. तो पन्नूर किल्ला तुम्हाला प्रेरणा देईल. असे महाराष्ट्रामध्ये अनेक गडकोट आहेत. सिंहगडावरती जावा. सिंहगडावरती गेल्यानंतर तानाजी मालुसरेचं बलिदान तुम्हाला आठवेल. या आपल्या मातृभूमीसाठी, या आपल्या मातीच्या प्रत्येक कणाकणासाठी, इथल्या प्रत्येक पाण्याच्या जलाच्या प्रत्येक थेंबासाठी आपण आपलं बलिदान देऊ काय, अशा प्रकारची प्रेरणा आपल्याला या गडकोटामधल्या माध्यमातून मिळते. म्हणून शिवछत्रपतींचा इतिहास जर आपल्याला समजून घ्यायचा असेल तर आपल्याला गडकोटावरती जावं लागेल. आज राज्याभिषेक हा दिवस आहे. म्हणून एक प्रसंग तुम्हाला मी सांगतो. 350 वर्षापूर्वी जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला आणि त्यावेळेचा आलमगीर म्हणजे पूर्ण विश्वाचा सम्राट असं स्वतःला आलमगीर बादशाह म्हणजे औरंगजेब आपल्या स्वतःला त्या ठिकाणी बिरदावली म्हणून घ्यायचा. अनेक बिरदावल्या त्याला होत्या. स्वतः औरंगजेबालाच काय, त्याचे जे अनेक सरदार होते, राव उमरा होते, त्यांना सुद्धा त्या ठिकाणी मोठमोठ्या पदव्या होत्या. हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि औरंगजेबाच्या दरबारामध्ये औरंगजेबाने दरबार भरवला की इतकं मोठं माझं साम्राज्य असताना, लाखोपेक्षा अधिक माझं सैन्य असताना छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रामध्ये एक छोटस स्वराज्य निर्माण केलंय आणि स्वतःचं स्वतंत्र तख्त म्हणजे हिंदू साम्राज्य निर्माण केलंय. हे कसं शक्य आहे? आणि म्हणून औरंगजेबाने त्या ठिकाणी दरबार बोलवला होता. ते सगळं तुमच्या डोळ्यासमोर तुम्ही उभं करा की औरंगजेबाचा दरबार भरलेला आहे. दरबाराच्या दोन्ही बाजूला त्याचे मोठमोठे राव उमरा उभे आहेत. त्याचं सिंहासनाचं तख्त या ठिकाणी उभं आहे. सिंहासनाच्या तख्ताच्या बाजूला त्याचा मुलगा बसलेला आहे आणि औरंगजेब दरबारामध्ये त्या ठिकाणी येतोय. आज सुद्धा आपण छत्रपती शिवाजी महाराजांची नावाचं त्यांचा कर्तृत्वाचा पहाडा वाचत असताना आपण त्यांच्या नावाची गारद देतो. अनेक जण गारद आज या ठिकाणी म्हणतात. तसाच सुद्धा त्या काळामध्ये वेगवेगळ्या राजे महाराजांनी जेव्हा त्यांच्या दरबारामध्ये प्रवेश करायचे त्यांच्या बिरदावल्या म्हणण्याचा तो रिवाज होता. आणि मग औरंगजेबाने दरवाजा त्या ठिकाणी दरबार भरलेला असताना औरंगजेब त्या दरबारामध्ये येत असतो. दरबारात येत असताना त्याचा तो तिथला दरवाजाचा दरबार आहे तो औरंगजेबाला बघून त्याच्या बिरदावल्या त्या ठिकाणी म्हणतो. तो म्हणतो, होशियार, गोर बरावस कासिरोल इक्तदार, मुजफ्फरुल मुबारक हुकूमतपना, जिले सुबानी मुबुल मुजफ्फर मुहिद्दीन मोहम्मद औरंगजेब शहनशाह गाजे तशरीफ लाते हैं, निगाह रखो. औरंगजेबाच्या दरबारामध्ये एक नियम होता की कोण कुठला राव मुराव असेल त्याने औरंगजेबाच्या चेहऱ्याकडे पाहायचं नाही. त्याने सदैव औरंगजेबाच्या पायाकडे पाहायचं. हा त्याच्या दरबारात रिवाज होता. औरंगजेब त्यात मेन प्रवेशद्वारात आतमध्ये येतो आणि ज्या ठिकाणी त्याचं तख्त आहे त्या तख्तापाशी येतो आणि तख्तापाशी बसत असताना त्याचा जो मुलगा आहे त्या मुलाकडे पाहतो आणि त्याला सगळं ते आठवतं की जेव्हा त्याच्या बिरदावल्या सगळ्या सुरू असतात तेव्हा त्याला सगळं हे शिवाजी महाराजांचं कर्तृत्व आठवतं. आपल्या मामाचे शिवाजी महाराजांनी हात तोडलेले आहेत. आदिलशहाचा मोठा मातबर सरदार त्या अफजल खानाचा पुतळा पाडलेला आहे. आग्र्याच्या कैदेतनं शिवाजी महाराज सुटून गेलेले आहेत. हा सगळा इतिहास त्याच्या डोळ्यासमोर येतो आणि औरंगजेब हताश होतो. सिंहासनावर बसताना आपल्या मुलाकडे पाहून औरंगजेब म्हणतो, ये सब फिजूल है शहजादे. तैमूर और चंगेज के खून ने कभी शिकस्त नहीं देखी, लेकिन आज कंधार से तंजौर तक सारे हिंदुस्तान को मुगलिया सल्तनत में शामिल करने का ख्वाब देखने वाले मां बदौलत क्या देख रहे हैं. आज हमारी आंखों के सामने सिवा अपनी सल्तनत की तामीर कर चुका है. हमारे इलाकों के फौज के सूबेदारों को शिकस्त देकर खदेड़ दिया है उसने. कहां गई है हमारी ईमानदारी, कहां गई है हमारी इनायतदारी. ये हमारे मामूजान मिर्जा अमीरुल उमरा नवाब आजम शाइस्ता खां साहब 70,000 घुड़सवार, 50,000 पैदल, 50 तोपे और 1,000 बख्तरबंद हाथी इनके पूना के छावनी में तैनात थे. सबसे शर्मनाक बात तो यह है शहजादे कि शिवा ने इनके लाल महल पर छापा मारकर इनके छक्के छुड़ा दिए. ये तो तकदीर के सिकंदर थे कि जान बच गई, सिर्फ 3 उंगलियां ही खोनी पड़ी. ये हमारे सिपाहसाला जसवंत सिंह जोधपुर महाराजा कोढ़ाना किले के नीचे शिवा के बंदरों ने इनकी कैसी गत बनाई है ये इनके पीठ पर देखिए शहजादे. मराठों के मार के जख्म इन्होंने छाती पर नहीं अपनी पीठ पर खाए हैं. ये हमारे सूरत के खूबसूरत सूबेदार इनायत बहादुर था. शिवा सूरत आए तो ये दुम दबा के भाग गए. ये हमारे हबशी पोलाद खां, शिवा ने इनके हथेली पर मिठाई धर के शिवा आगरा के कैद खाने से फरार हो गए. हमारे सारे मंसूबों को खाक में मिला दिया इस पोलाद खां ने.
जरार लश्कर होते हुए भी बेतहाशा मैदान छोड़कर भागने वाले यह है कारतलब खां, ये रसूल बेग रोजवानी, ये मेरे आते तरवेद खान, ये खान बहादुर खान को कताश, ये बुद्धि महाराजा फाउसी हड़ा, ये रणमस्त खा, ये केसरी सिंह, ये सैयद अनवर मुनवर खा, 12 तमाम सारे राजपूत, बुंदेल, पठान, तुर्क, ईरानी, बगदादी, हबशी, कजाकी, उज्बेकी, फिरंगी और फौजबंद सरदार, इन्हें सिवा ने शिकस्त दी। सालेर की जंग में हमारे 1 लाख फौज को मैदान छोड़कर भागना पड़ा है। तो क्यों सिवा को यह फतह हासिल हुई? आखिर क्यों? औरत, शराब, नाच गाने, मौज मस्ती और इनकी मोहब्बत में गिरफ्तार तुम्हारे जैसे बहादुर सिवा को कभी समझ नहीं पाओगे। इस सिवा ने मजबूत किले बनाए, हौसला बढ़ाया, नए जंगी बहरी कलाम की तामीर की है उसने, लेकिन उससे भी कई ज्यादा न जीते जाने वाले जमीर के लोग तैयार किए है उसने। हमने सिवा के उन खुददार मराठों को लाखों को जागीर का लालच दिया, लेकिन उन खुददार मराठों ने उस जागीर पर थूक दिया। आज तक हम दुनिया की हर एक चीज खरीद सकते थे, लेकिन सिवा के उन खुददार मराठों ने खुद को बिकने नहीं दिया। वे झुकते नहीं, रुकते नहीं, थकते नहीं और बिकते नहीं। सिवा घाघ है, चालाक है, दगाबाज है, मगरूर है, बदकार है, लेकिन उसका चाल चलन दूध की तरह साफ और सूरज की तरह चमकदार है। दुश्मन के लिए मजहब, मस्जिद, मजहबी कलाम और फतरों की इज्जत करता है वो, तभी तो उसकी इज्जत बुलंद मीनार की तरह सर उठाए खड़े आसमान को छू रही है। इसमें कोई शक नहीं है शहजादे कि हमें दुश्मन भी मिला तो सिवा जैसा। औरंगजेब बादशाह म्हणतो की माझं नशीब आहे की छत्रपती शिवाजी महाराजांसारखा शत्रू मला मिळाला। आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं कौतुक या भारतातल्या प्रत्येक भारतीयाने करणं ही फार मोठी गोष्ट नाहीये, पण शिवाजी महाराजांच्या इतिहासामध्ये ही गोष्ट आपल्याला जाणीवपूर्वक प्रकर्षाने जाणवते की छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर ज्या काही बकरी आपल्या लोकांनी दिल्या त्याही पेक्षा जास्त पाश्चात्य लोकांनी त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास लिहून ठेवलेला आहे। जेव्हा मी इतिहासातली पीएचडी त्या ठिकाणी करायला गेलो, अनेक छत्रपती शिवाजी महाराजांचे पत्र वाचले। आता गडसंवादनाचा विषय सुद्धा मी सांगतो। शिवाजी महाराजांनी 350 वर्षापूर्वी गडसंवादनाचा विषय केलाय। शिवाजी महाराजांनी अनेक गड किल्ले जिंकले, अनेक नवीन गड किल्ले बांधले, पण त्या गड किल्ल्याचं संवर्धन व्हायला पाहिजे याचा सुद्धा शिवाजी महाराजांनी दूरदृष्टीकोनातून त्या ठिकाणी प्रयत्न केलेला आपल्याला दिसतो। शिवाजी महाराजांनी 1671-1672 मध्ये जे आजच्या काळामध्ये आपण अर्थसंकल्प म्हणतो, बजेट म्हणतो, तशा प्रकारचं बजेट छत्रपती शिवाजी महाराजांनी 1671 साली केलं आणि तेव्हा 1,75,000 होन इतका खर्च या महाराष्ट्रातल्या गड किल्ल्यासाठी दिला। किती? फक्त 21 गड किल्ल्यासाठी। एका होण्याची किंमत आज जवळपास 3 ते 4 लाख रुपये एका सोन्याचं होन शिवाजी महाराजांचं होतं। त्याचा हिशोब जर केला 1,75,000 गुणिले 5 लाख रुपये, ती अमाऊंट हजारो करोडच्या घरामध्ये जाते। अशा प्रकारचं काम शिवाजी महाराजांनी त्या केलं। प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्ही अफजल खान दाखवला, शाहिस्ते खान दाखवला, शिवाजी महाराजांचे वेगवेगळे किल्ले दाखवले, परंतु शिवाजी महाराजांचं चरित्र हे प्रत्येक गोष्टीमध्ये वेगळं आहे। म्हणजे त्यांची मॅनेजमेंट, त्यांची दूरदृष्टी, सरांनी सांगितलेलं त्यांचं शिवाजी महाराजांचं चरित्र, अशा विविध प्रकारचं नेतृत्व आणि कर्तृत्वाचा जर खऱ्या अर्थानं संगम असेल ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज। आणि खरं आपण भाग्यवान आहोत की या मातीमध्ये, ज्या मातीमध्ये आपल्या पूर्वजांनी या मातीमध्ये बलिदान दिलं, या मातृभूमीसाठी दिलं, त्या मातृभूमीचं ऋण फेडण्याचं काम हे खऱ्या अर्थानं आपल्याला त्या ठिकाणी करायचंय। मी माझ्या सह्याद्री प्रसादच्या माध्यमातून, गडकिल्ले संवादाच्या माध्यमातून ह्या सगळ्या गोष्टी करत असतो। जो प्रतापगडचा बुरुज दाखवला, तो प्रतापगडचा बुरुज ज्याचा खऱ्या अर्थानं पाया 4 वर्षापूर्वी जेव्हा कोरोनाचं संकट होतं तेव्हा ढासळला होता, आणि मी महाराष्ट्रातल्या सर्व शिवभक्तांना आव्हान केलं आणि जवळपास 1.5 वर्षामध्ये तो प्रतापगडचा पाया जसा तसं उभं राहिला। आता त्या बुरुजाचं सुद्धा काम चालू आहे। अशा अनेक गड किल्ल्यावरच्या तटामध्ये बुरुजाचं त्या ठिकाणी काम चालू आहे। पण सद्यस्थितीमध्ये एक गोष्ट तुमच्या सर्वांसमोर मी प्रकाशानं मांडू इच्छितो। तुम्ही आज जेव्हा तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत किंवा मित्रमैत्रिणीसोबत महाराष्ट्रातले असतील किंवा महाराष्ट्राच्या बाहेरचे अनेक प्राचीन मंदिरं तुम्ही पाहिला असाल किंवा वर्ल्ड हेरिटेज साईट तुम्ही पाहिला असाल, लेण्या पाहिला असाल, तर त्या ठिकाणी तुम्ही एक गोष्ट कदाचित दुर्लक्ष केलं असाल। ती सुद्धा गोष्ट मला काही वर्षांनी माझ्या लक्षात आली। मी जेव्हा देशातले सगळे मंदिरं मी पाहिले, अगदी बाहेरच्या देशातले सुद्धा मंदिरं पाहिले, तेव्हा माझ्या एक गोष्ट प्रकाशानं जाणवली की भारतातलं असं एकही मंदिर नाही की ज्या मंदिरामधली देवदेवतेचा अपमान त्या ठिकाणी केलेला नाही। तुम्ही कुठे तिरुपतीला गेला असाल, तिरुपतीला जर जावा, तिथलं खाली गोविंदाचं मंदिर पहा, त्याच्यावरचा कळस पहा, तुम्ही शिखर शिंगणापूरला जावा, तुम्ही शनी शिंगणापूरला जावा, जेजुरीला जावा, कुठेही जावा, जिथं जिथं प्राचीन मंदिर आहे की ज्याचं कमीत कमी
350 वर्षापूर्वी ती मंदिरं बांधली असतील तर त्या मंदिरावरच असणारे सगळ्या देवदेवतांचे मूर्त्या आपल्या त्या ठिकाणी भंग केलेल्या आहेत. मूर्त्यांचे हात तोडलेले आहेत, डोळे फोडलेले आहेत, नाक कापलेलं आहे, पाय तोडलेले आहेत. असा एकही अवयव शरीराचा नीट तुम्हाला कोणत्याही मूर्तीचा दिसणार नाही. हे काम 350 वर्षापूर्वी त्या औरंगजेबानं त्या ठिकाणी केलं. कारण औरंगजेबानं जवळपास 1669ला एक जिझिया कर त्या ठिकाणी काढला. त्या जिझिया करच्या अनुषंगानं त्यानं सबंध हिंदुस्थानामध्ये एक हुकूम काढला की जे काही काफरांचे मंदिर आहेत, काफर म्हणजे आपण सगळे हिंदू, त्या काफरांचे सगळे मंदिरं त्या ठिकाणी पाडा. आणि त्याच्या आदेशानं 1669च्या त्या आदेशानं सगळ्या मंदिरावरचे देवदेवता सगळे पाडलेले आहेत. देवदेवतांचे जे वाहन आहेत त्यांचे सुद्धा पाय डोळे सगळे फोडलेले आहेत. हे तुम्ही कुठल्याही देवदेवताचं मंदिर प्राचीन काळचं जाऊन पहा, तुमच्या लक्षात येईल ती शोकांतिका सगळ्यात मोठी आहे. मी महाराष्ट्रातलं नव्हे तर देशातल्या कुठल्याही मंदिराचं मी जरी त्या ठिकाणी संबोधन करू शकलो असतो तरी किमान गड किल्ल्यावरचे जे मंदिरं उद्ध्वस्त आहेत ते मंदिर जशा तसं उभं करण्याचं काम मी त्या ठिकाणी करतोय. आजपर्यंत जवळपास 7 किल्ल्यावरचे मंदिरं त्या ठिकाणी उभे केलेले आहेत. आणि मी तुम्हाला सुद्धा विनंती करतो की पुढच्या काळामध्ये जिथं जिथं तुम्ही कुठे जाल, ज्या ज्या मंदिरावरच्या देवदेवतांचा अपमान झालेला असेल त्या देवदेवतांचे फोटो तुम्ही तुमच्या सोशल मीडियावर नक्की व्हायरल करा. जी अनेक लोकांच्या मनामध्ये जी काही दुरावस्था आहे आपल्या धर्माविषयी म्हणा किंवा मंदिराविषयी, तर ती थोडं दूर करण्यासाठी त्या ठिकाणी मदत होईल. आणि आजच्या या शिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्तानं हा एक छोटासा विचार मी तुम्हाला या ठिकाणी देतो. पुन्हा एकदा आपण महाविद्यालयानं आणि मराठी वाङ्मय मंडळाने मला या ठिकाणी बोलवलं त्याबद्दल मी प्राचार्य सर आणि आमचे सहकारी त्या सर्वांचा मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो. धन्यवाद. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी. झालो खरेच धन्य ऐकतो मराठी. धर्म पंथ जात एक जाणतो मराठी. धर्म पंथ जात एक जाणतो मराठी. एवढ्या जगात माय मानतो मराठी.